जय सियाराम. मी अंतरी निलेश पेडेकर वसुंधरा पायीदिंडी 2025 मध्ये ध्यास निसर्ग संवर्धनाचा आणि खरी विश्वसुखाची नांदी घडवणाऱ्या या आध्यात्मिक पर्वात सर्वांचे मनपूर्वक स्वागत करीत आहे. वसुंधरा रक्षणाचा दृढ संकल्प समाज मनात रुजवण्यासाठी पूज्यपाद जगद्गुरू रामानंदाचार्य नरेंद्राचार्यजी यांच्या संकल्पनेतून आणि प्रेरणेतून साकारलेली ही वसुंधरा पायीदिंडी जी निघाली आहे रामानंद संप्रदायाच्या उपपीठ मराठवाडा श्री क्षेत्र माऊली माहेर सिमुरगव्हाण येथून 28 सप्टेंबर 2025 रोजी. आज दिनांक 7 ऑक्टोबर 2025. आज आहे या वसुंधरा पायीदिंडीचा 10वा दिवस. वसुंधरेच्या रक्षणार्थ मानवाची भूमिका महत्त्वाची आहे. या विज्ञान युगातील प्रगतीबरोबर निसर्गाचे चक्रही सुव्यवस्थित राहावे यासाठी निसर्गाला ज्या अपायकारक गोष्टींमुळे हानी होते त्या टाळल्या पाहिजे. ही वृक्ष संपदा अधिकाधिक वृद्धिंगत केली पाहिजे आणि याची जाणीव जनमानसाला व्हावी यासाठी निघाली ही वसुंधरा पायीदिंडी. चला तर मग मंडळी, आपण पाहूया आजच्या दिवसाचा पहिल्या सत्राचा प्रवास. पहाट होताच काकडाआरतीच्या मंजूल ध्वनीने या उशेला मनाच्या प्रसन्नतेचे भाव प्रत्येकालाच खुणावू लागले. यामुळे यात्रिकींचा उत्साहही आनंदाने वृद्धिंगत होत आहे. निसर्गानेही हिरवळीच्या सौंदर्याने हर्षाची स्नेहाची गुढी उभारावी असे हे सारे दृश्य दिसत आहे. या मंगलमय वातावरणाने वसुंधरा पायीदिंडीच्या स्वागतासाठी सौख्याचे क्षण उतरले. जणू वसुंधरेलाही आता सुखद आनंद मिळत असेल. अशा या भक्तिमय आणि पवित्र वातावरणात काकडाआरती संपन्न झाली. दिंडी प्रशासनातर्फे सर्वच भाविक भक्त व यात्रिकींसाठी चहा पाण्याची उत्तम व्यवस्था या ठिकाणी करण्यात आली आहे. यजमानांच्या हस्ते पूज्यपाद जगद्गुरू रामानंदाचार्य नरेंद्राचार्यजींच्या सिद्ध पादुकांचे रामानंद संप्रदायाच्या
वेद संपन्न पुरोहितांद्वारे शास्त्रोक्त पद्धतीने विधिवत पूजन करण्यात आले. त्यांच्या या भक्तिभावातील सात्विकतेबरोबर मनाची प्रसन्नताही वृद्धिंगत होत होती. यानंतर धूपारती करण्यात आली. या धूपदीपांच्या तेजाने दशदिशा उजळून निघाल्या. गजराच्या नामघोषाने या धावत्या मनाला गुरुचरणांचा छंदच जडला जणू. त्यानंतर यात्रिकींची लगबग सुरू झाली पुढील प्रस्थानासाठी. यात्रिकीही उत्साहाने आणि तत्परतेने सामील होऊन या दिंडीची भव्यता अधिकाधिक वाढवत आहेत. या वसुंधरा पायी दिंडीतील रथ फुलांच्या सजावटीने मनमोहक दिसत आहे. जणू काही ही फुलांची कलाकृती या आध्यात्मिकतेत मोहक सौंदर्याने सुगंधाने दरवळत आहे. अशा या भव्य दिव्य रथामध्ये पूज्यपाद जगद्गुरु रामानंदाचार्य नरेंद्राचार्यजी यांच्या सिद्ध पादुकांना विराजमान करण्यात आले. यानंतर वसुंधरा पायी दिंडीने नियोजित मार्गावर प्रस्थान केले. वसुंधरा पायी दिंडी रस्त्याच्या एका बाजूने मार्गक्रमण करत असताना अतिशय विलोभनीय दिसत आहे. रथामध्ये विराजमान असलेल्या पूज्यपाद जगद्गुरु रामानंदाचार्य नरेंद्राचार्यजींच्या सिद्ध पादुकांच्या प्रती यात्रिकी तसेच भक्तगण यांचे समर्पण आणि दृढ भक्तिभाव प्रेक्षकांच्या मनाचा वेध घेत आहेत. पूज्यपाद रामानंदाचार्यजींच्या भक्तीत तल्लीन होऊन यात्रिकी आपले वाटेवरील प्रत्येक पाऊले निसर्ग आणि भक्ती सानिध्याच्या सहवासाने श्री क्षेत्र नाणीसधामच्या दिशेने टाकत आहेत. टाळ्यांच्या गजराच्या ध्वनीला साथ, नामाच्या गोडीची, भाव आणि मनातील आनंदमय हृदयाची जी निघाली रामानंदाचार्यजींच्या प्रेरणेने वाट धरली विश्वकल्याणाची. शरीर सुद्धा मनाला समाधानासह सामील होण्याची हाक देत आहे. हे वसुंधरा पायी दिंडीतील सहभागी यात्रिकी व भक्तगण जे भविष्याच्या सुरक्षेसाठी, भावी पिढीच्या संपन्नतेसाठी जनमानसात जाणीव निर्माण करून जागृतीच्या कर्तव्याचा ठेवा रुजवत आहेत.
माणसाने आज प्रगतीचा शिखर गाठला असला तरी पर्यावरणाला संरक्षण देण्याच्या कर्तव्यात मानवाचे कार्य अपुरे पडत आहे. आज सर्व सजीव सृष्टी सुरक्षित राहण्यासाठी, पर्यावरण संरक्षणासाठी आपल्या जीवनातील काही वेळ वसुंधरा सुरक्षित राहण्यासाठी काढला पाहिजे. आज मानवाची पाऊले आधुनिकतेकडे जात असली तरी या प्रगतीच्या मार्गावरील प्रत्येक रचनाही या निसर्गावर अवलंबून आहे. निसर्गाची ही अनमोल देण आपण सुरक्षित आणि वृद्धिंगत नाही करू शकलो तर या आधुनिकतेच्या जगात निसर्ग आणि जीवसृष्टीची जोपासना होणार नाही. म्हणून या निसर्गाचे, सजीव सृष्टीचे संरक्षण होण्यासाठी प्रत्येकाने आपले कर्तव्य ओळखून आपली कृती ही पर्यावरणाला हानी होणार नाही या दृष्टीने असली पाहिजे. मानवाच्या प्रगतीचा स्तर उंच ठेवण्यासाठी मानवाची कृती एवढीही नको की ज्या पर्यावरणापासून निर्माण झाली आणि ज्यावर ती अवलंबून आहे हेच मानव गमावून बसेल. म्हणून प्रत्येकाने आपली भूमिका ओळखून जागरूक होणे गरजेचे आहे. त्यासाठी वृक्ष लागवड करून वृक्षांचे जतन करणे गरजेचे आहे. नैसर्गिक साधन संपत्तीचा होत असलेला ऱ्हास थांबवला पाहिजे. त्यासाठी प्रत्येकाने आपली जबाबदारी समजून वृक्ष लागवडीवर भर दिला पाहिजे. वसुंधरेचे संरक्षण करण्यासाठी आपली प्रत्येकाची भूमिका महत्त्वाची ठरणार आहे. दिंडी आता पोहोचली आहे गजेंद्र व्यापार संकुल, लौल, तालुका माढा, जिल्हा सोलापूर या ठिकाणी. अल्पोपहाराची उत्तम व्यवस्था या ठिकाणी करण्यात आली आहे. प्रत्येकाला पुरेपूर पौष्टिक नाश्ता दिल्याने शरीराला ऊर्जा मिळत आहे आणि यात्रिकींना दिंडीत चालण्यासाठी शरीराचे पोषण व्हावे यालाही प्राधान्य दिले जात आहे. याचे अन्नदाते आहेत वैशाली सुंदर यादव. वसुंधरा पायी दिंडीसारख्या वैश्विक यज्ञासाठी दातृत्वाच्या त्यांच्या या कार्यातून अन्नदानासारख्या पुण्याचे महान कार्य त्यांनी केले, यासाठी त्यांचे मनापासून अभिनंदन.
योगीराया. गुरु माऊली नरेंद्र स्वामी जय जय योगिया. नाणीज वासी नाथ महंता तुझी योगीराया. गुरु माऊली नरेंद्र स्वामी जय जय योगिया. नाणीज वासी नाथ महंता तुझी योगीराया. गुरु माऊली नरेंद्र स्वामी जय जय योगिया. नाणीज वासी नाथ महंता तुझी योगीराया. गुरु माऊली नरेंद्र स्वामी जय जय योगिया. नाणीज वासी नाथ महंता. वसुंधरा पायीदिंडीतील यात्रिकी प्रत्येक दिवस भक्तिमय वातावरणात निसर्गाच्या सानिध्यात तन आणि मनाने एकरूप झालेले आहेत. पूज्यपाद जगद्गुरू रामानंदाचार्य नरेंद्राचार्यजींच्या भक्तीत भाव अर्पण करून जडलेला हा भक्ती, श्रद्धा आणि सुखाचा सुरेल संगम अगदी निसर्गानेही या सात्विकतेबरोबर मैत्री करावी आणि या नामस्मरणाला मुखातील गोडीने अध्यात्माची कळी फुलवावी असे सुंदर क्षण आपल्याला अनुभवायला मिळत आहेत. यात्रिकी हे शरीराने चालत असताना चेहऱ्यावर थकवा दिसत नाही, तसेच चालणे हे आरोग्यासाठी फायदेशीर आहे. यामुळे की काय यात्रिकींच्या चेहऱ्यावर प्रसन्नतेचे व समाधानाचे तेज दिसत आहे. भक्तिमय वातावरणाच्या वाटेवरील प्रवास आनंदाने गुरुचरणी अर्पण केल्याचा भाव पाहायला मिळत आहे आणि यात्रिकींनी सुद्धा निसर्गाशी जणू काही आपले नाते जुळवले आहे. नाणीज वासी नाथ महंता तुझी योगीराया. गुरु माऊली नरेंद्र स्वामी जय जय योगिया. नाणीज वासी नाथ महंता तुझी योगीराया. गुरु माऊली नरेंद्र स्वामी जय जय योगिया. नाणीज वासी नाथ महंता तुझी योगीराया. गुरु माऊली नरेंद्र स्वामी जय जय योगिया. नाणीज वासी नाथ महंता तुझी योगीराया. गुरु माऊली नरेंद्र स्वामी जय जय योगिया. नाणीज वासी नाथ महंता तुझी योगीराया. गुरु माऊली नरेंद्र स्वामी जय जय योगिया. नाणीज वासी नाथ महंता तुझी योगीराया. गुरु माऊली नरेंद्र स्वामी जय जय योगिया. नाणीज वासी नाथ महंता तुझी योगीराया. गुरु माऊली नरेंद्र स्वामी जय जय योगिया. नाणीज वासी नाथ महंता तुझी योगीराया. गुरु माऊली नरेंद्र स्वामी जय जय योगिया. नाणीज वासी नाथ महंता तुझी योगीराया. गुरु माऊली नरेंद्र स्वामी जय जय योगिया. नाणीज वासी नाथ महंता तुझी योगीराया. गुरु माऊली नरेंद्र स्वामी जय जय योगिया. नाणीज वासी नाथ महंता तुझी योगीराया. गुरु माऊली नरेंद्र स्वामी जय जय योगिया. नाणीज वासी नाथ महंता तुझी योगीराया. गुरु माऊली नरेंद्र स्वामी जय जय योगिया. नाणीज वासी नाथ महंता तुझी योगीराया. गुरु माऊली नरेंद्र स्वामी जय जय योगिया. नाणीज वासी नाथ महंता तुझी योगीराया. गुरु माऊली नरेंद्र स्वामी जय जय योगिया. नाणीज वासी नाथ महंता तुझी योगीराया. गुरु माऊली नरेंद्र स्वामी जय जय योगिया. नाणीज
नाथ महंता तुझी योगिराया गुरु माऊली नरेंद्र स्वामी जय जय योगिया नाणिजवासी नाथ महंता तुझी योगिराया गुरु माऊली नरेंद्र स्वामी जय जय योगिया नाणिजवासी नाथ महंता तुझी योगिराया गुरु माऊली नरेंद्र स्वामी जय जय योगिया नाणिजवासी नाथ महंता तुझी योगिराया गुरु माऊली नरेंद्र स्वामी जय जय योगिया नाणिजवासी नाथ महंता तुझी योगिराया गुरु माऊली नरेंद्र स्वामी जय जय योगिया नाणिजवासी नाथ महंता तुझी योगिराया गुरु माऊली नरेंद्र स्वामी जय जय योगिया नाणिजवासी नाथ महंता तुझी योगिराया गुरु माऊली नरेंद्र स्वामी जय जय योगिया नाणिजवासी नाथ महंता तुझी योगिराया गुरु माऊली नरेंद्र स्वामी जय जय वसुंधरा पायी दिंडी आता पोहोचली आहे बावलिंगेश्वर मंदिर बावी तालुका माढा जिल्हा सोलापूर या ठिकाणी सुंदर रांगोळ्या आकर्षक फुलांची सजावट करून सुहासिनींच्या हस्ते ओवाळून या वसुंधरा पायी दिंडीचे स्वागत करण्यात आले. पूज्यपाद जगद्गुरु रामानंदाचार्य नरेंद्राचार्यजींच्या सिद्ध पादुकांना संतपीठावर विराजमान करण्यात आले. योगिया नाणिजवासी नाथ महंता तुझी योगिराया गुरु माऊली नरेंद्र स्वामी जय जय योगिया नाणिजवासी नाथ महंता तुझी योगिराया गुरु माऊली नरेंद्र स्वामी जय जय योगिया नाणिजवासी नाथ महंता तुझी योगिराया गुरु माऊली नरेंद्र स्वामी जय जय योगिया नाणिजवासी नाथ महंता तुझी योगिराया गुरु माऊली नरेंद्र स्वामी जय जय योगिया नाणिजवासी नाथ महंता तुझी योगिराया गुरु माऊली नरेंद्र स्वामी जय जय योगिया नाणिजवासी नाथ महंता तुझी योगिराया गुरु माऊली नरेंद्र स्वामी जय जय योगिया नाणिजवासी नाथ महंता तुझी योगिराया गुरु माऊली नरेंद्र स्वामी जय जय योगिया नाणिजवासी नाथ महंता तुझी योगिराया गुरु माऊली नरेंद्र स्वामी जय जय योगिया नाणिजवासी नाथ महंता तुझी योगिराया गुरु माऊली नरेंद्र स्वामी जय जय योगिया नाणिजवासी नाथ महंता तुझी योगिराया गुरु माऊली नरेंद्र स्वामी जय जय योगिया नाणिजवासी नाथ महंता तुझी योगिराया गुरु माऊली नरेंद्र पूज्यपाद जगद्गुरु रामानंदाचार्य नरेंद्राचार्यजींच्या सिद्ध पादुकांचे यजमानांच्या हस्ते रामानंद संप्रदायाच्या वेद संपन्न पुरोहितांद्वारे विधिवत पूजन करण्यात आले. सर्वजण प्रसन्न चित्ताने मनाच्या सात्विकतेने या पूजनात सहभागी झाले. यानंतर आरती संपन्न झाली. गुरु माऊली नरेंद्र स्वामी जय जय योगिया नाणिजवासी नाथ महंता तुझी योगिराया गुरु माऊली नरेंद्र स्वामी जय जय योगिया नाणिजवासी नाथ महंता तुझी योगिराया गुरु माऊली नरेंद्र स्वामी जय जय योगिया
स्वामी जय जय योगिया नाणिजवासी नाथ महंता तुझी योगिराया गुरु माऊली नरेंद्र स्वामी जय जय योगिया नाणिदवासी नाथ महंता तुझी योगिराया गुरु माऊली नरेंद्र स्वामी जय जय योगिया नाणिजवासी नाथ महंता तुझी योगिराया गुरु माऊली नरेंद्र स्वामी जय जय योगिया नाणिजवासी नाथ महंता वसुंधरा पायी दिंडीतील यात्रिकांसाठी महाप्रसादाची व्यवस्था या ठिकाणी करण्यात आली आहे. या महाप्रसादासाठी ज्यांनी अन्नदान केले त्या अन्नदात्याचे नाव आहे देवीदास जयसिंग ननवरे. आज समाजात अशा अनेक अन्नदात्यांमुळे लोकोपयोगी ठरणाऱ्या या कार्यामुळे पृथ्वीच्या रक्षणाच्या या ध्येयात मोलाचे योगदान लाभत आहे. असे हे अन्नदानाचे पुण्यकार्य करण्याचा योग या भाग्यवंतांच्या हातून होत आहे. यासाठी त्यांचे खूप खूप कौतुक. या वसुंधरा पायी दिंडीचे वैशिष्ट्य म्हणजे फक्त जनजागृती करणे एवढेच उद्दिष्ट नाही, तर या दिंडी मार्गावरील ठिकठिकाणी वृक्षारोपण करत पुढे मार्गस्थ होत आहे. वृक्षारोपण करून त्याच्या संगोपनाची काळजी ही घेतली जाणार आहे. वृक्षारोपण करून त्याची योग्य ती वाढ व्हावी यासाठी कायम प्रयत्न केले जाणार आहेत. आणि म्हणूनच वसुंधरा पायी दिंडी वृक्षारोपणाच्या कार्यातून पृथ्वीच्या संरक्षणाचे ध्येय साकारत आहे. या वृक्षारोपणासाठी उपस्थित मान्यवर होते भरत आबा शिंदे, बांधकाम सभापती जिल्हा परिषद सोलापूर, आणि मुन्नाराजे मोरे, सरपंच बावी, तालुका माढा, जिल्हा सोलापूर यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले. या वसुंधरा पायी दिंडीमध्ये आज आपण पहिल्या सत्राचा प्रवास पाहिला. चला तर मग अल्पविश्रांतीनंतर पुन्हा भेटूया दुसऱ्या सत्रात. जय सियाराम. नरेंद्र स्वामी